नमस्कार रसिको हो. जयवंत दळवींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव श्री गिरीश दळवी यांनी एक सोहळा पुण्यामध्ये घडवून आणला. या सोहळ्यात बरेच प्रतिथयश कलाकार, साहित्यिक सामील झालेले होते आणि प्रमुख पाहुणे होते ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक. मधु मंगेश कर्णिक सरांनी आपलं मनोगत त्यावेळी व्यक्त केलं. ऐकूया त्यांचं ते मनोगत. आठवणींचा हा गोप पुढे नेत असताना आता आपण पुढल्या मान्यवरांकडे वळूया. दळवींच्या साहित्यिक कारकिर्दीतले सुरुवातीपासूनचे साक्षीदार त्यांचे परममित्र म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक. कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक मधु मंगेश कर्णिक त्यांचा परिचय अवघ्या महाराष्ट्राला आहे. आपलं अवघं जीवन साहित्य क्षेत्राला समर्पित करण्यासाठी त्यांनी सरकारी नोकरीवरती अक्षरशः पाणी सोडलं. विविध वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन, आकाशवाणीसाठी श्रुतिका, नभोनाट्य अशा विविध लेखन प्रांतात भरारी घेत असताना सामाजिक कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. कोकण ही कथाबीजाची उत्तम खाण आहे असं ते मानतात. सामाजिक स्पंदनं जाणून त्यावर चिंतन करून त्यांनी साहित्य निर्मिती केली आणि तोरणा हा कथासंग्रह, भाकरी आणि फूल, माहीमची खाडी, पाषाण या त्यांच्या कादंबऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्व असं यश मिळवलं. त्यांच्या पुढाकारातूनच कोकण मराठी साहित्य परिषद ही संस्था स्थापन झाली आणि या संस्थेकडून 4 सप्टेंबर 1994 रोजी जयवंत दळवी यांचा भव्य असा सत्कारही झाला. आता त्यांच्या शब्दात दळवींविषयीच्या आठवणी ऐकूया. मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक. हा कार्यक्रम आयोजित करणारे दळवींचे सुपुत्र, माझ्या मुलाप्रमाणेच असलेले गिरीश, आमच्या सुनबाई, त्यांचे सर्व कुटुंबीय, मुद्दाम त्यांच्या आरवलीहून गावाहून आलेले गावकरी, त्यांचे कुटुंबीय, दळवींच्या प्रेमामुळे खरं म्हणजे खूपशी प्रसिद्धी किंवा जाहिरात न करता आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आज या ठिकाणी उपस्थित आहात. आपण सर्वजण दळवींची जन्मशताब्दी म्हटल्यानंतर थोडा खोडकर विचार माझ्याही मनात आला. दळवी जर असते तर म्हणाले असते माझी जन्मशताब्दी, काय वेळ लागलं काय तुम्हाला? त्यांचा शताब्दी 75, 60, 50 याच्यावर फारसा विश्वास नव्हता. ते म्हणाले असते, अरे मला कुठे एवढ्यात जायचं आहे, मला अजून मासे खायचे आहेत. मुंबईमध्ये मी ब्राह्मणी म्हणत नाही, पुण्यामध्ये शाकाहारी म्हणतो. गजालीसारखे एक उत्तम मासे देणारं हॉटेल निघालं आहे, इथं तू आणि मला जाऊन जेवायचं आहे, मासे खायचे आहेत अजून, मी कुठे चाललो एवढ्यात. स्वतःवर सुद्धा गंमत करणारे दळवी होते. दळवीबद्दल आता अशोकनी त्यांचं सगळं लेखनाबद्दलचं, प्रकाशक आणि लेखक या संबंधीचं नातं सांगितलं. जवळजवळ त्यांची सगळी पुस्तकीय कारकीर्द त्यांनी सांगितली. केशवरावांचे त्यांचे संबंध, मॅजेस्टिकचे आणि त्यांचे ऋणानुबंध हे पण सांगितलं. आणि दिलीपनी नातीगोतीसारखे एक गुंतागुंतीचं वेगळं नाटक, खरं म्हणजे त्यांची नाटकं त्याने खूप दिली पण गाजली थोडी. त्यातलं एक उत्तम नाटक जे कठीण होतं करायला. मी माझ्या दिलीपचं अजून डोळ्यासमोर तुमचा तो नाना, तुमचा तो बाप दिसतो मला. तर अशाच दळवींचं शताब्दीचं वर्ष आज आपण सांगता करतो आहोत. एका दिवशी आनंद होतो की 100 वर्षानंतर ह्या माणसाचं स्मरण अजूनही ताजं आहे. वाईट वाटतं की असा माझा दिलखुलास, अत्यंत आनंद देणारा
हसवणारा आणि रडवणारासुद्धा. जिव्हाळ्याचा मित्र गेला आणि आम्ही मागे राहिलो. म्हणजे त्यांच्या वयामध्ये 5-6 वर्षाचं अंतर होतं. पण ते मला म्हणायचे, त्यांना वृद्धांबद्दल एक प्रकारचं वेगळी एक कुतूहल त्यांना असायचं, वृद्धाबद्दल. आता माझ्या हातात काठी आली, त्याला गेला ना 90 ओलाटल्यानंतर. पण दळवीने काठी असलेला माणूस, त्यांच्यावर अनेक वेळा दादरच्या रस्त्यावरून चाललो आहे तुमच्यासमोरून, विकाससमोरून, त्या काठी घेऊन चाललेली माणसं, रस्ता ओलांडताना अतिशय जीव मुठीत घेऊन चालणारी माणसं वृद्ध, दळवी थांबायचे. दळवींना थांबावंच वाटायचं, नीट विचार करायचे, बघायचे. म्हातारपणाची त्यांना भीती नव्हती, पण हे म्हातारी माणसं वेळ कसा घालवत असतील, ह्यांचं कुटुंबियाशी संबंध कसे असतील, ह्यांची मुलंबाळं यांच्याकडे कसं पाहत असतील, असे विचित्र विचार त्यांच्या मनात यायचे. काही वेळा बोलून दाखवायचे, काही वेळा त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं. त्यांचा विनोद खूप त्यांनी छान दिलं आहे. पण विनोदी लेखक म्हणून त्यांच्यावर आपण शिक्का मारण्याच्यापेक्षा नाटककार, नाटक ही अशी एक साहित्यकृती आहे की त्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, कविता सगळं आलं, तत्त्वज्ञान, माणसाच्या जीवनाचं जगण्याचं मर्म. प्रभावशाली नाटक जर असेल तर ते नाटक आजही तुम्हाला जुनं वाटत नाही. आणि नाटकामध्ये जर प्रतिभावंत लेखक असेल, नाटककार असेल, तर तो माणसाच्या जीवनाला हात घालतो, काळजाला हात घालतो, मनाला हात घालतो, बुद्धीला स्पर्श करतो, त्याचं जीवन तुमच्यासमोर साक्षात उभं करतो. ह्यापूर्वी त्याने खूप विचारही केलेला असतो माणसाच्या जगण्याचा. अजूनही आपण शेक्सपियरला मानतो, व्यासाला मानतो, वाल्मिकीला मानतो. त्यांनी नाट्य जीवनाचं असं पाहिलं होतं. मी दळवींची त्यांच्याशी तुलना करणार नाही, पण दळवीने प्रतिभेच्या एक असा कोपरा होता त्यांच्यापाशी की जग सगळं कुतूहलाने पाहायचं. आणि त्याच्यातली गुंतागुंत, नातीगोती, वेडेपणा, संभ्रमित अवस्था, कुंठितावस्था, हे सगळं का, कशासाठी, कुणासाठी, हे बाळून दळवी फार खोडकर, गमतीदार वाटायचे. पण अंतर्यामी दळवी खूप गंभीर, फार वेगळे आणि जीवनाबद्दल सतत विचार करणारे होते. त्यांची नाटकं, परवा मी विजयाबाईंचं पुस्तक पुन्हा बघत होतो, एकदा वाचत होतो, जिम्माचा 2रा भाग. त्याच्यामध्ये त्यांनी एक दळवी पर्व म्हणून एक प्रकरण लिहिलं आहे. दळवींच्या नाटकाचं एक पर्व असावं असं विजयाबाईंना वाटावं, हे फार महत्त्वाचं आहे. तर विजयाबाईसुद्धा, विजया मेहता हे एक प्रयोगक्षम, नाटकाकडे अत्यंत गंभीरपणे, अतिशय बारकाईने, सूक्ष्मपणे, मनोवैज्ञानिक, मानसिक पातळीवर, प्रॅक्टिकल म्हणजे रंगभूमीच्या पातळीवर, आणि त्याच्यामागचा लेखकाचा विचार हा अत्यंत सूक्ष्मपणे विचार करणाऱ्या दिग्दर्शिका आणि अभिनेत्री होत्या. त्यांच्यात तरी दळवींच्या नाटकाबद्दल एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेलं आहे. आणि मी वाचताना थक्क होऊन गेलो की आम्ही दळवीबद्दल असा कधी विचार केला नाही, कारण आमच्या नाटकाशी फार संबंध आलेला नाही. आम्ही नाटक पाहिली, दळवी नाटक केलं, लिहिलं, आणि त्यांचं नाटकावरची, नाटक या विषयावरची श्रद्धा इतकी अतूट आणि वेगळी होती की विजयाबाईने फार चांगलं लिहिलं आहे, मार्मिक लिहिलं आहे. की त्यांच्या चर्चा होताना नाटकाबद्दल, विषयाबद्दल अनेक वेळा मतभेद होत असत. मतभेद होऊनही पुन्हा दळवीकडे असं अंगभूत शहाणपण होतं की ते तुटेपर्यंत कधी जात नसत. जास्तीत जास्त समतोल साधण्याचा प्रयत्न करायचे. लेखनामध्ये पाहा तुम्ही त्यांची ठणठणपाळसुद्धा, खरं म्हणजे ठणठणपाळमध्ये अनेक विनोद कमरेखालचे करता आले असते, पण दळवीने ते केले नाही. दळवी तोडायचे, एका टोकापर्यंत जायचे, हसवायचे आणि मागे यायचे. आणि इथे दळवीचं सामर्थ्य होतं, हे विजयाबाईंच्या नाटकामध्ये बरोबर राहिलं.
त्यांची बॅरिस्टर, संध्याछाया, महासागर ही नाटकं, ह्याच्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. नाटक पाहणारा प्रेक्षक मी आहे. आणि इथे असताना इथे सतीश आळेकरांसारखे एक श्रेष्ठ नाटककार आहे, म्हणजे वेलणकरांसारखे एक श्रेष्ठ अभिनेता आहे. अशांसमोर नाटकाबद्दलचे विषय मी बोलणं चुकीचं होईल. परंतु त्यांनासुद्धा हे जाणवलं असेल की दळवींची प्रतिभा ही तत्कालीन जे लेखक होते आमचे लोकप्रिय लेखक, त्या लेखकांपेक्षासुद्धा दळवींची नाट्यप्रतिभा ही खूप वरच्या श्रेणीची आणि मानवाच्या जीवनाला, मानवाच्या मनाला, मानवाच्या हृदयाला थेट स्पर्श करणारी होती. नाटकं हसवणारी होती, हसता हसता रडवणारी पण होती सुद्धा. बसा ना आपण. त्यांचं बॅरिस्टर, संध्याछाया, दुर्गी अनेक नाटकं उल्लेख करता येईल, मी त्याच्यावर बोलणार नाही. इथे फार थोर माणसं आहेत आणि दिलीपसारखी माणसं बरोबर असताना बोलणं चुकीचंच होईल. पण लेखक म्हणून, एक मित्र म्हणून, एक प्रेक्षक म्हणून मी नाटकं पाहतो त्यांची. थोडं वाटतं की ह्या नाटकाचा वेगळेपण, हा माणूस खरं म्हणजे मुळात त्यांना नाटक लिहित होते कथा, कथेवरून कादंबरी, कादंबरीवरून नाटक, असा प्रवास करणारा आमच्या पिढीचा हा एकमेव लेखक. आम्ही कोणी हे प्रयोग केले नाहीत. आमच्या वेळी ज्यावेळी दळवी, आम्ही सगळं आमचं एक अशोकने सांगितल्याप्रमाणे ग्रंथप्रेमी मंडळ, ग्रंथप्रेमी जे ललित मासिक ज्या मंडळाच्या प्रेरणेतून निघालं, हे आम्ही सगळं 10-12 लेखक होतो एकाच वेळी, सारखे लिहित होतो. कुणाबद्दल एकमेकांबद्दल स्पर्धा नव्हती, अहमहमिका नव्हती, प्रेम होतं. विद्याधर पुंडलिकनी ही कथा लिहिली, अरे अशी कथा आपल्याला लिहिता आली पाहिजे. मोकाशींची सुनासे आले कथा वाचली, अरे असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. दळवींची स्पर्श कथा लिहिली, अरे आपण तर कोड फुटली माणसं अनेक बघतो, आपल्याला का नाही लिहितात. इथे पुण्यामध्ये पुंडलिक होते, चिरमुले होते, व्यंकटेश मावळकर होते, श्रीधर जोशी होते, अनेक आमचे मित्र पुणे आमच्या मंडळामध्येच होते. पण आमचं मंडळ, आम्ही मुंबईकर लोक होतो, आमच्यावर किती जवळ 10-12 लोक होतो आणि एकाच वेळा आम्ही लिहित होतो. आमच्या लिहिणं प्रसिद्ध होत होतं, आमच्या चर्चा होत होत्या, आमच्या गप्पा होत होत्या, एकमेकांची मस्करी, खोडकी, गमतीरपणा सगळं चाललं होतं. पण दळवी ह्यामध्ये वेगळे असायचे. दळवी सगळ्यांना हसवायचे, सगळ्यांचे गमती करायचे. पण त्यातलं दळवींच्या ज्यावेळी नाटक त्यांचं पाहायला लागलो, त्यांच्या कथा वाचायल्यानंतर असं वाटलं की या माणसाला कारुण्याचा एक डोह सापडला आहे. केवढं कारुण्य या माणसाने न्याहाळलं जगातलं. वृद्धांचं कारुण्य, बालांचं, पुत्रकांचं कारुण्य, एकटेपणाचं कारुण्य. फक्त त्या विनोदामागे, विनोदाच्या गमतीदारपणामागे एक असा जीव घेणा, असा एक कारुण्याचा प्रवाह त्यांच्यासमोर होता. आणि त्यामुळे दळवी हे त्या श्रेणीचे, त्या काळातले श्रेष्ठ लेखक होतेच. परंतु लेखकाने, नाटककाराने माणसाच्या जीवनाचा समग्र धांडोळा विविध तऱ्हेने घ्यावा अशी जी अपेक्षा आताच्या प्रेक्षकाची. आताचा प्रेक्षक अधिक सजग झालेला आहे, अधिक सक्षम झालेला आहे. आज गडकऱ्यांची नाटकं, देवलांची नाटकं, किर्लोस्करांची नाटकं लोकप्रिय आहेत. परंतु आज बेगम बरोबर बघायला लोक जास्त उत्सुक आहेत. हे वेगळं आहे, वेगळ्या पातळीवरचं वेगळं नाटक आहे. दळवीचं संध्याछाया, बॅरिस्टर नाटक बघायला लोक अजून उत्सुक आहेत. हा जो नव्या प्रेक्षकांचा एक मनाचा मनोभाव कलेकडे, नाटकाकडे, संगीताकडे, शिल्पाकडे, ललितकलांकडे पाहण्याची नवी नजर, कवितेकडे, ही जाणून ती पकडणारा लेखक जर असेल तर लेखक मोठा असतो. दळवीकडे हे सगळे गुण होते. आणि केवळ रंगभूमीवर ते वावरले, कथा कादंबऱ्यामध्ये वावरले असंही नाही, ते समाजामध्ये शिरले. अनेक लोक म्हणतात मी काय, माझं लिहून झालं, आता हे माझं नाही, माझा काही संबंध नाही, हे समाजाचं, मी यातून मुक्त झालो. दळवी असं कधी म्हणाले नाहीत. हे मी लिहिलं हे माझंच आहे आणि माझं जसं मी लोकांसाठी लिहिलं तसं माझ्यासाठी लिहिलं. माझं एक त्याच्यामध्ये गुंतवणूक आहे, बांधिलकी आहे. ते कधी आपल्या कलाकृतीपासून, कथेपासून, नाटकापासून, कादंबरीपासून दूर झाले नाहीत. मोठेपण आहे.
पुष्कळ लोक म्हणतात नाही आता हे माझं नाही, माझं मी सोडून लिहून झालं माझं, आता मी दुसरीकडे वळलो. असं नाही. दळवींकडे सामाजिकता खूप मोठ्या प्रमाणात होती. समाजाबद्दलचा अथांग विचार दळवींच्या मनामध्ये होता. आणि दळवींच्या प्रत्येक नाट्यकृतीमध्ये, कादंबरीमध्ये, कथेमध्ये किंवा त्यांच्या विनोदामध्ये तुम्ही जर नीटपणे पाहिलं तर एक वेगळेपणा, माणसाला अधिकारी जाणून घेणं, माणूस किती चमत्कारिक वागतो, आत्ता चांगला वागणं एक 10 मिनिटानंतर वेडा का वागतो, हे शोध घेण्याचा एक अभिनव प्रकार, वेगळा प्रकार दळवींच्या मनामध्ये होता. त्यामुळे दळवींची नाटकं वेगळी ठरली. त्या काळामध्ये कानेटकर लिहित होते, अनेक लोक लिहित होते. इथे पुण्यामध्ये जब्बार पटेल काय काय, आसचे आळेकर काय काय, आणखीन काही असतील. उत्तम उत्तम नाट्यकृतींकडे ही व्यासपीठं होती. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये तात्यासाहेब कुसुमाग्रज वेगळं काही लिहित होते. ही सगळी व्यासपीठं ही हिंडत असताना दळवींचं युनिव्हर्सिटी वेगळीच होती. त्यांनी स्वतःची युनिव्हर्सिटी काढली होती, स्वतः त्याचे स्थानक झाले होते आणि स्वतः त्याचे समीक्षक झाले होते. हा दळवीकरता मोठेपणा होता. दळवीबद्दल खूप सांगता येईल, परंतु मी माझं एक पुस्तक आहे माझं, त्याच्यामध्ये मी दळवीबद्दल खूप प्रदीर्घ लिहिलेलं आहे. त्यामुळे त्याचं पुन्हा त्याची पुनरुक्ती नको, ते सांगायलाही काही फारसा मला आनंद वाटणार नाही. ते लिहून ठेवलेलं आहे मी ऑलरेडी आधीच. परंतु दळवींच्या 30-35 वर्षांच्या सहस्रामध्ये अनेक गोष्टी नाटकाबाहेरच्या, साहित्याबाहेरच्या अशा मी पाहिल्या. दळवी मला म्हणायचे की मला गर्दीची भीती वाटते, पण गर्दी त्यांना खूप आवडायची. हे सकाळी उठले की त्यांची एक प्रभात फेरी, यांना माहिती असेल ते, सकाळी उठले फिरायला जायचे. दादरचं सगळं मार्केट सगळे एकटे हिंडायचे. आणि जास्त त्यांचं सकाळचा ब्रेकफास्ट, न्याहारी, नाश्ता, मराठी कुठला शब्द माहीत नाही, फराळ आहे, न्याहारी आहे, खाणं आहे, त्यामध्ये नाश्ता आला असू दे. ते दादरला आता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे, त्यासमोर एक चाळ आहे. त्या चाळीसमोर म्युन्सिपाल्टी झाडूवाले कामगार देतात सकाळी, आणि त्यांचा ब्रेकफास्ट तिथे होतो त्या झाडूवाल्यांचा. काय मिसळ पाव वगैरे काय त्यांना परवडेल त्याच्यात. पण दळवी तिथे असायचे. दळवीनं एकदा बघितलं, इथे दळवी इथे काय तुम्ही आलात, तुमच्या हातात झाडू दिसत नाही मला. ते म्हणे माझी झाडू पुस्तकात असते, इथे तू खाऊन बघ. आणि खरोखर सांगतो त्या हॉटेलमधली मिसळ आणि पाव अप्रतिम होतं. हे दळवी शोधून काढायचे कुठे काय चांगलं मिळतं, कुठे चांगले मासे मिळतात, कुठे चांगल्या कोळणी आहेत, दिसणाऱ्या नाही मासे विकणाऱ्या, दिसणाऱ्या पण त्यांना आवडायच्या, थांबायचे. कारण मी त्यांच्यावर मासे खरेदी करायला गेलेलो आहे. हळूच म्हणायचे माशाकडं नको, इसवण चांगली असा, त्या दिसता बो बरा असा, त्या पोरग्या बरा असा. मिस्किल माणूस होता, फार छान होता. जगण्यावर, जेवणावर अतिशय मनापासून प्रेम करणारा होता. त्यामुळे मासे घेणं. आणि हा गोरा साहेब दादरच्या 2 बाजार दादरचे त्याच्या आवडीचे होते. एक माटुंग्याचं मार्केट सिटीलाईट जवळचं आणि दादरचं मार्केट. आणि तिथल्या कोळणीसुद्धा इतक्या वस्ताद होत्या की उत्तम मासे काढून ठेवायचे बाजूला. आणि दळवी आले, ए साहेब इलो, त्यांना दळवी कुठे जायला माहिती होतं. दळवी कधी एक उत्तम सुरमई मिळाली की उत्तम शेवटे किंवा गाठी मिळाली सुरमई, तर आम्ही म्हणायचो अरे कशाला 50 रुपये, 40ला देत 50 आहे. दळवी 50च्या ऐवजी 60 काढून द्यायचे. इतके हा परमेश्वराचा प्रथमावतार आहे असं मास्टर करण्याने मी 3 लेखक बघितले. एक आमचे ज्योतिरी भास्कर, जयंतराव साळगावकर. त्यांची आई 90 वर्षांची होती, फार माशावर जीव टाकणारी. साळगावकर दादरच्या मार्केटमध्ये मासे विकत घ्यायचे आणि गाडी घेऊन दादर तिच्या आईच्या घरी जायचे. आणि आईला एखादा नैवेद्य ठेवावं त्याप्रमाणे मासे ठेवायचे. आई, अरे वरा हाडले, खूप दिवसांनी शेवटे मिळाले.
तीच गोष्ट बाबा बोरकरांची. बोरकरांबरोबर मी गोव्यामध्ये 4 वर्ष काढली आहेत. त्यांच्या अनेक वेळा मासे मार्केटमध्ये गेलो आहे. बोरकरांनी मासे घेतले आणि ते असे उघडे बांधून बिंदून पिशवीत काही नाही, हातात घेऊन मिरवीत, एखादा पुष्पगुच्छ मिरवीत जावा त्याप्रमाणे घेऊन जायचे आणि घरी आई वाट पाहिजे. बाकी बाप आयलो हाडल्यामध्ये कसले नुसते मिळले, अरे शेवटे मिळले बरे आहात. म्हातारी 90 वर्षाची टुणटुण 16 वर्षाच्या मात्र तर्जी व्हायची मासे बघू. आणि दळवींच्या चेहऱ्यावर, बोरकरांच्या चेहऱ्यावर हास्य. मधुमंगेश ही माझी कविता, हा जो दळवीचा होता. दळवीनं आणखी वेळ होतं. दळवींची आई गिरगावात राहायची, दळवी दादरला. दळवींच्या आईला मासे आवडायचे. आम्ही सगळेच कोकणातले लोक माशावर प्रेम करणारे. कोवळेकर त्याला अपवाद, कोकणातलेच, पण पुण्याला आल्यामुळे बिघडले. किती भाजी खातात मला माहीत नाही. दळवीने मासे घेऊन गेले की दळवींची आई तृप्त व्हायची आणि दळवीच्या चेहऱ्यावर एक असं आपण परमेश्वरावर प्रसाद ठेवतो आणि तो जसा काय प्रसन्न होऊन तुम्हाला बाबा अच्छा तुझं कल्याण असो, तसं आई म्हणते वाटते माझ्या आईवर खूप प्रेम आहे आणि आईचं माशावर प्रेम आहे माझ्यापेक्षा, हे सांगणारा माणूस दळवी होता. मी दळवींकडे आणि एवढंच नाही, एखाद्या सकाळी आम्ही राहायचो, मी बाळ सामंत, सुभाष भेंडे, आम्ही सगळे मासे खाणारे लोक. हे सकाळी 7-7:30 टॅक्सी घेऊन यायचे टकटक, म्हणजे आमचं चहा पाणी चाललं आहे, मी मासे आणलेत असं. तो सकाळी आमच्याकडे उत्तम मासे आणून आणायचा. तो दिवस आमच्या आनंदात जायचा. मग माझी पत्नी म्हणायची हो दळवीने आणले तर थांबा बसा. तोपर्यंत दळवी गायब. मासे हातात दिले की थांबायचे नाहीत, गेले. हे वेगळेपणा होता त्याच्या वागण्यामध्ये. गावाला त्यांच्या कादंबरीमध्ये त्यांचं गाव आहे आरवली, त्यांचं घर आहे, वाडा आहे, माणसं आहेत. सारे प्रवासी घडे वाचताना तुम्ही जो माणूस हसून हसून 19-20व्या आवृत्तीनं किती काढली, 20 आवृत्ती, 20 आवृत्त्या विनोदाच्या निघणं हे फक्त पु ल देशपांडेच्या निघतील, कदाचित दिलीप प्रभावकरांच्या निघतील, मला माहीत नाही. म्हणून दळवींच्या त्या पुस्तकाच्या निघाल्या. त्याच्यामधला जो गाव आहे इरसाल कोकणी बेरकी गाव आहे, पण अक्षरशः तुम्ही जा आरवलीला तर अरवी साधं गाव आहे. विद्येवर, शाळेवर प्रेम करणारं, माणसावर प्रेम करणारं त्याचं वेतोबा. आता दळवी अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये शिकले, नोकरी करत होते. अमेरिका आणि जगभर हिंडलेले, खरं म्हणजे देवावर विश्वास नसलेले आणि खरोखर ते त्याप्रमाणे त्या हिशेबाने पाहिले तर देवधर्म वगैरे फारसा पाळणारे नव्हते. परंतु त्यांच्या गावचा वेतोबा म्हणून देव आहे. वेतोबा म्हणजे वेताळ, शाक्तपंथीय. हो, गणपती, शिव, राम वगैरे नाही, वेताळ. आमच्याकडे कोकणात वेताळ लोक घाबरतात. तो देव म्हणून आहे. आणि जयवंत दळवींची वेतोबावर प्रचंड भक्ती. एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे की जे पहिल्यांदा जेव्हा ते अमेरिकेला गेले UCSतर्फे, त्यावेळी प्रचंड मोठं विमान, मोठा प्रवास, दळवींचा आहे कदाचित तो पहिला दुसरा प्रवास असेल. त्यांना वाटलं की आता आपण अमेरिकेला, न्यूयॉर्कला किंवा वॉशिंग्टनला पोचेपर्यंत आपलं रक्षण कोण करणार. तो पंखावर विमानाच्या वेतोवर असलेला आहे, तो माझं रक्षण करणार. मनातली भावना. तर नाटककार आहे, कथाकार, लेखक आहे, कल्पनांशी खेळणं हा त्याचा छंद आहे. वेतोबा माझ्यावर होता म्हणून मी सुखरूप पोचलो आणि सुखरूप आलो असं लिहून ठेवलं आहे त्याने. आता ह्याला काय म्हणायचं, वेगळेपणा होता. देवाधर्मावर विश्वास नव्हता, माणुसकीवर विश्वास होता. माझ्या गावी गेलो, माझ्या गावी मी काय लिहून ठेवले की ते माझ्या लेखामध्ये आहे. दळवींच्या घरी नाटक चालू, बॅरिस्टर, त्यामध्ये पात्र होतं दत्त 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 दत्ताची गाय, दत्ताची गाय, दत्तावरचं कर्मधर्म संयोग असा. आता गिरीश आहे, त्यामुळे गिरीश लहान होता, त्यावेळी छोटा होता. विकास बिल्डिंग आपल्या शेजारची, त्याच्यात एक वडाचं रोपटं, वड, पिंपळ आणि औदुंबर. आश्चर्य आहे, ही हिंदू धर्मामध्ये ह्या 3 वृक्ष एकत्र आलं तर दत्त संप्रदायामध्ये त्याला दत्त म्हणतात. ते काढून निघाले गावचे बिल्डिंगचे लोक, हे आता बिल्डिंग घ्यायला धोका होईल. मग त्यांनी ते काढलं आणि मी दळवी होते, माझ्यावर ज्यावेळी करूरची माझ्या गावी शाळा काढली,
ही सामाजिकता जी म्हणतो मी नाटकामध्ये उतरते, ती केवळ नाटकामध्ये आणि पुस्तकामध्ये नाही, प्रत्यक्षामध्ये सुद्धा दळवी कसे समाजाशी भिडलेले होते, जुळलेले होते, हे सांगण्यासाठी मी आपल्याला सांगतो. त्यांनी ते काढून ते पुस्तकात मधुबाई जे आहे झाड तुम्ही गावाला तुमच्या वनराईमध्ये लावा शाळेजवळ. आणि आम्ही घेऊन गेलो. तर का तरी लक्ष्मण जोशींना आम्ही बोलवतो मुख्य पाहुणे म्हणून, आले होते. आणि ते झाड 18 जानेवारी हा नाथपैंच्या निधनाचा दिवस, पुण्यतिथी. आता नाथ दळवींचे फार जवळचे मित्र होते, माझे फार जवळचे मित्र होते आणि माधव गडकरींचे फार जवळचे मित्र होते. आम्ही या तिघांची शाळा आम्ही सुरू केली माझ्या गावामध्ये. तर त्या 18 जानेवारीला झाड लावायचं वनराईमध्ये असं आम्ही ठरवलं. माझ्या गावाला म्हणाले, मधुबाई हे चुकीचं आहे, ह्या दिवसात झाड लावून जगणार नाही, ते जूनमध्ये मृगाक लावता असता, ह्या वेळा खै लावता तुम्ही, हे झाड मरतला. हे ऐकायला दळवी होते. ग्रीष्म ऋतूमध्ये आणि ही महत्त्वाची 3 झाडं. दळवी बाजूला आले, मधुमंगेश हे लोक म्हणतात झाड मारणार, अरे माझं नाटक चाललं आहे, नाटक चालेल ना. बघा माणसाचा कोवळेपणा आणि मनाचा कोवळेपणा कसा असतो, हळवेपणा. त्यावेळी मी दळवीन त्या हळवेपणा पाहिला. दळवी म्हटलं, तर्कतीर्थ शेजारी होते. हा तर्कतीर्थ प्रकांड पंडित, त्यांच्यातर्फे वेद बोलतात, देव बोलतात असं म्हणतो. शास्त्रीबुवा आता लावू का झाड? आम्ही लावा हो, परमेश्वराचं झाड आहे, ते जगेल. त्यांच्या त्या पद्धतीप्रमाणे त्याने बोलले. आम्ही ते झाड लावलं. लावताना दळवींच्या आता हातून लावलं. त्यावेळी पहिल्यांदा मी दळवींच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले. दळवी थोडे हल्ले होते, सदगे झाले होते, कधीही प्रकट केलेले नाही आपलं हळवेपण, कोवळेपण आपलं. परंतु त्यावेळी मी बघितलं आणि डोळे पुसले. माझी पत्नी शेजारी होते. नाटक चाललं होतं मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. आता त्या नाटकाचा आणि या झाडाचा काय संबंध आहे? मला म्हणले, हे जर झाड जगलं तर माझं नाटक चालेल. मित्रहो, आज मी आपल्याला सांगायला आनंद वाटतो मला. 40 वर्ष झाली. आज तो वटवृक्ष माझ्या शाळेच्या प्रांगणामध्ये बहरला आहे, फार मोठा झाला आहे. त्याच्या सावलीमध्ये माझ्या शाळेतली मुलं दुपारचा डबा खातात, पक्षी येतात, पाखरे येतात, चिवचिव करतात, गरुड येतात. आणि तिथे गेलो की मला लक्ष्मण शास्त्र्यांची आणि दळवींची आठवण होते. दळवी गेले त्याच्या आधी 2 वर्ष ते गावाला आले होते. झाड वाढत होतं. अरे मधू, झाड चांगलं चाललं आहे. हो म्हटलं, छान चाललं आहे, तुमचं नाटकही चाललं आहे. आता त्या काही संबंध नाही कशाला. पण दळवीने त्यात नाटक पाहिलं, दळवीने माणूस पाहिला आणि माणसाचं जगणं पाहिलं. इथे दळवींचा सामाजिकता आणि अनेक गोष्टी समाजासाठी लोकांनी केल्या. मी आपल्याला सांगू इच्छितो, अनेकांनी ते माहीत नसेल किंवा कुठे लिहिलेलं पण नाही. साहित्य संमेलनामध्ये दळवींना काही रस नव्हता. कधी ते कुठल्या गेलेले नाहीत. फक्त रत्नागिरीला मागे उभे राहिले. आम्ही सर्वांनी रत्नागिरी साहित्य संमेलन त्यांनी अध्यक्ष व्हावं म्हणून आम्ही धडपड करत होतो. त्यांनी मला केलं, ठीक आहे. ते मागे उभे राहिले, आले रत्नागिरीला. उत्तम त्यांची जी मुलाखत झाली ती अतिशय अजून लोक आठवतात की खळखळून हसवणारे, मला मोकळेपणाने बोलले. आणि काल जो महाराष्ट्रात मी किस्सा लिहिला की मधुमंगेशची भूमिका त्यांनी लढवली आपली. मीच आमच्या काळाचा लेखक. जाताना मला म्हणले, त्यांनी पाकिट जे दिलं ते बघतो मधुमंगेशचा चेक आहे की माझ्या नावाचा चेक आहे. चेक त्यांच्या नावाचा होता, माझ्या नावाचा होता. रत्नागिरीला आले साहित्य संमेलनामध्ये. आणि कुठल्या तरी एका साहित्य संमेलनामध्ये एका कुठल्या तरी राज्यकर्त्याने, मिनिस्टरने काहीतरी व्यासपीठावर येऊन आम्हाला साहित्यिकांना उपदेश केला. हे अगदी चुकीचं होतं. त्याच्यावर वृत्तपत्रामध्ये वाद झाला, बोलणं झालं वगैरे, लिहिलं आलं. आणि मग समांतर साहित्य संमेलन घडवायचं. याच्यामध्ये निवडणूक असणार नाही. साहित्यिक निवडणुकीला त्यांचाही विरोध होता, माझाही विरोध होता, अजूनही आहे. अशा तऱ्हेचे नाटक करायचं. ते संमेलन दादरला आम्ही घेतलं. संमेलन त्याच्यामध्ये पुढाकार दळवींचा खूप होता, माझ्याबरोबर होते, आम्ही सगळे होतो. पण दळवींनी अक्षरशः त्या ठिकाणी सतरंजा घातल्या आहेत, चादरी लावल्या आहेत, खुर्च्या लावल्या आहेत. एखादा स्वयंसेवक काम करतो
त्याप्रमाणे दळवी त्या संमेलनामध्ये काम केलं आणि पाहिलं. अहो दळवी तुम्ही कशाला, नाही नाही हे आपण केलं पाहिजे, आपण अवलंबून ठेवायचं. हा दळवींकडे एक स्वयंसेवकपणा पण होता आणि त्याचं मूळ होतं त्यांच्या गिरगावातल्या राष्ट्रसेवा म्हणजे RSS, जसे RSS आहे तसे RSD होते आमच्या वेळी. राष्ट्रसेवा दल समाजवादी विचारांचं, साने गुरुजींचं. सेनापती बापट रस्ते झाडायचे आणि दळवी त्यांच्या चमूमध्ये रस्ते झाडायला, हे संस्कार दळवींच्यावर होते समाजसेवेचे त्या काळापासून. ते अखेरपर्यंत टिकले गेले नाहीत. शेवटी ज्यावेळी दळवींचं आजारी पडले, डायलिसिस होते, आम्ही जायचो भेटायचो, तर त्याला गमतीदारपणा गेला होता, हसरेपणा गेला होता, खंगले होते. दळवी एकेकाचे जसं टपोरं एखादं गुलाबाचं फूल दिसावं तसे दिसायचे, घाराघारा वर्ण गोरे ते घारे डोळे, फार खंगले होते. आणि त्यांना आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद तिच्या स्थापनेमध्ये पण ते माझ्यावर होते. त्यांना कोकण साहित्य भूषण पुरस्कार आमच्या लोकांनी जाहीर केला, तो द्यायचा होता पुलंच्या हस्ते. आता पुलं पण येऊ शकले नाही, त्यांच्या सुनताबाईंच्या अडचणी होत्या. तो पुरस्कार मी तसाच ठेवला, देऊ सावकाश. दळवी त्याला फारसे अनुकूल नव्हते. दळवी म्हणले कसले पुरस्कार नाही, काय चांगले माझी पुस्तकं वाचा, ती तुम्ही वाचत नाही आणि पुरस्कार कसला देता, मला गंमत पाहिजे. मी जूनमध्ये त्यांच्याकडे गेलो. त्यांचं दादरचं घर सोडून ते बोरीवलीला राहायला गेले होते. खंगले होते, संध्याकाळी बसले होते घरी एकटेच, वहिनी होत्या. भेटलो, बोललो, तब्येत बरी नाही मला कळलं. यायला निघालो. त्यांच्या घरात त्यांचाच नातलग एक डॉक्टर होता, तो होता तिथे तपासणारा होता. ते पुरस्काराचं बोलणं वगैरे झालं, त्याने ऐकलं होतं. बाहेर आल्यानंतर दरवाजावर मी यायला निघालो, टॅक्सी केली. ते आले माझ्यावर, म्हणले कर्णिक साहेब एक काम करा, तो तुम्ही पुरस्कार देणार आहात ना, तो आता लवकर द्या, आता उशीर करू नका. मला कळलं काय त्यांना म्हणायचं होतं ते. आम्ही तो केली. पाऊस सुरू झाला होता तोपर्यंत, जून जुलैमध्ये. आणि सप्टेंबरमध्ये आम्हाला तारीख मिळाली, त्या हॉल मिळाला. 4 सप्टेंबर 94 दळवींची परवानगी मिळाली. दळवी नको म्हणत होते. काय त्यांना वाटलं, ठीक आहे मधुमंगेश करून टाका, काय तुम्हाला करायचं ते. आणि आम्ही बोरिवलीच्या एका हॉलमध्ये हॉल घेतला. प्रचंड पाऊस सकाळपासून पडत होता. आणि आम्ही जाहीर केलं होतं सकाळचा कार्यक्रम 10 वाजताचा. वसंत सरवटे आमच्यावर, हे जे मी ग्रंथप्रेमी मंडळ म्हणालो, त्यामध्ये आमचे 10-12-15 लोक होते. त्या सरवटे आमचे फार होते. आश्चर्य वाटेल, एका बाजूला जयवंत दळवी, दुसऱ्या बाजूला चंद्रकांत काकोडकर. आता दोघांची तुम्हाला कल्पना आहे, वाचक असल्यामुळे काकोडकरांना कोणी श्रेष्ठ मानलं नाही, आम्ही श्रेष्ठ मानलं. वाचकांपर्यंत जो पुस्तकांपर्यंत वाचकांना नेतो तो लेखक कधी लहान नसतो. तुम्ही समीक्षकांचं बघू नका, ऐकू नका, वाचू पण नका. पुस्तकांकडे तो नेतो ना, वाचायला लावतो ना. मग बाबा कदम असोत किंवा चंद्रकांत काकोडकर असोत, आपल्यापर्यंत तेही मोठे आहेत हे मांडणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे आमच्या त्या समुदायामध्ये चंद्रकांत काकोडकरसुद्धा होते. त्या दिवशी सकाळी पाहिलं तर हॉल 8-9 वाजल्यापासून लोक यायला लोक 11 वाजता संबंध सभागृह. आणि दळवी भाषण करत नाहीत हे मला माहिती होतं. दळवी म्हटलं लिहून आणाल तुम्ही, नाही म्हणे बघूया जमेल तसं. त्या समारंभाला तो पुरस्कार आम्ही पु ल देशपांड्यांच्या हस्ते, पु ल आले होते, मुंबईतले एकूण एक महत्त्वाचे साहित्यिक आले होते, पत्रकार आले होते. गोविंद तळवलकर कधी कुठे जात नाहीत, समारंभामध्ये त्याला कधी पाहिलेलं नव्हतं. ते मुद्दाम आले. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे कधी कुठे गेल्याचं मला आठवत नव्हतं. ते आणि त्यांच्या पत्नी विजयाबाई आणि पु ल आणि बाकी अनेक आणि त्यांच्या चाहत्यांची तर प्रचंड गर्दी होती. भर पाऊस, धो पाऊस पडत असा. श्रीपू भागवत सुद्धा कधी कुठल्या समारंभामध्ये मी त्याला पाहिलेलं नाही. ते आवाज आले. तिथे सर्वजण बोलले दळवींच्याबद्दल, अप्रतिम बोलले, पुलंनी बोलले. आणि शेवटी दळवी जे बोलले ते, त्यावेळी दुर्दैवाने आमच्याकडे साधन नव्हती, आमची संस्था गरीब होती, आम्ही ते रेकॉर्ड करू शकलो नाही. काही टिपणं आहेत. दळवी इतकं मनखुळामध्ये की सत्यकथे माझी कथा आली आणि मला मोक्ष मिळाला.
हो खरं असले गप्तीचं बोलले. काही सत्यकथेमध्ये कथा येणं ही त्यावेळची फार मोठी अलौकिक गोष्ट वाटली जाईल. आम्ही सगळे त्याची वाट बघायचो. आमच्या कथा आली, मलाही वाटले मला मोक्ष मिळाला. तसं हसवलंसुद्धा आणि खूपपणे खिन्न केलं आजारीपणामुळे आपल्या. आणि एकूणच त्यांना जे काही मनोगत वाटत होतं ते. समारंभ संपला, सगळे घरी गेले आणि मला त्यांचा फोन आला, मधू आता मला खूप बरं वाटतं आहे, जगावंसं वाटतं आहे, माझी उमेद आली, इतके लोक माझ्यावर प्रेम करतात, इतके लोक आले कधी न पाहणारे. आणि त्यानंतर फक्त 12 दिवस मध्ये गेले. मी आलो ना, आता दळवी आपण भेटूया गणपतीला, दसऱ्याला वगैरे, गंमत करूया, पार्टी करूया. पार्टी आमच्या सगळ्यांचा एक कॉमन फॅक्टर होता. पार्टी म्हणजे ते एलकुंची पार्टी नाही, आळेकर साहेब. पार्टी म्हणजे पार्टी. आणि दळवी असले, दळवी यजमान असले म्हणजे पार्टी म्हणजे अफाट अफलातून. त्यातलं नको असला भाग काढून टाका. पण हास्यविनोदाचे काव्यशास्त्र विनोद ज्याला म्हणतात, तो अवखळपणा आणि सगळ्यांनी वय विसरून भेंडे आणि बाळसामंत आमचं टार्गेट. विद्याधर पुंडलिक इथे हात ठेवून उत्तम गाणं गायचे, नाट्यसंगीत. बाळसामंत असं करून दया छाया अप्रतिम म्हणायचे. गमतीदार होणार. आम्ही सगळं पोयवर विसरून 15-20 पोरं झालो होतो. हे सगळं दळवी मुख्य केंद्रीभूत दळवी. दळवी नसते ते झालं नसतं. हे दळवींच्यामध्ये कुठे कुठल्या पुस्तकात आढळणार तुम्हाला मी का सांगतो आहे की पुन्हा सांगण्याची पाळी येईल मला माहीत नाही. दळवींचा वेगळेपणा, दळवींचं प्रतिभा, दळवींची प्रज्ञा, दळवींचं वेगळे पाहण्याचं एकंदर अवधान आणि दळवी ते दळवी. त्यानंतर ठणठणपणा पुन्हा होणार नाही. खूप लोकांनी प्रयत्न केले, नाही होणार. जसं पुलंचं परवा पुस्तक वाचत होतो, पुलंसारखं लेखन हसवणारं, गंभीर करणे, तुम्हाला अंतर्मुख करणारं असं लेखन जसं आता आढळणार नाही, तसं दळवींचं लेखन पुन्हा किती लोकांनी प्रती काढल्या, कार्बन कॉपी काढल्या तरी ते होणं शक्य नाही, होणार नाही. आणि आता एक प्रकारचा नाटकाबद्दल मी बोलणार काय, नाटक खूप होतात, पण 20 वर्षापूर्वीची नाटकं आम्ही पाहिली. दळवींच्या काळातली, आळेकरांच्या काळातली, दिलीप नाटकं आम्ही पाहिली. ते नाटकं बघायला मिळत नाहीत. वेगवेगळ्या विषयात लोक करतात, प्रेम कमी झालेलं नाही. पण नाटकाचा रंग बदलला, प्रेक्षक बदलले, अभिरुची बदलली आणि एकूणच सगळा जमाना बदलला. त्यामुळे आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. जो विनोद आपण म्हणतो तो समजून पुढे विनोद मानून पुढे गेला पाहिजे. तो विनोद नसतो. आमच्या कोकणामध्ये शेतामध्ये वारे हे नसतं यंत्र वगैरे. वारा आला की ते भात वारवायचं असतं, ते सुपाने असं करायचं. वारा आला की ते चांगलं भात जसं काय धूस असतं ते निघून जातं. तसं ते फोलपटपणा निघून जातो. तसं साहित्यातला फोलपटपणा निघून जाईल. चांगलं साहित्य टिकेल एवढंच आपण म्हणायचं. चांगलं नाटक टिकेल, बाकीची फोलपट नाटकं निघून जातील. दळवी ते दळवी, दळवींचं राहील, दळवींचं साहित्य राहील, दळवींचं नाटक राहील, दळवींचा विनोद राहील, दळवींचा ठणठणपणा राहील आणि दळवींचं तुमचं आमचं जे मैत्र आहे ते राहील. धन्यवाद.